आणि दरम्यान ट्रम्प यांच्या धमकीवरती इराणनं प्रत्युत्तर दिलंय। बिगर लष्करी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी ही खुली आहे, मात्र लष्करी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश करता येणार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। होर्मुझच्या सामुद्रधुनीचं नियंत्रण हे इराणी लष्कराकडेच आहे असाही दावा तिनं केलाय। त्याचबरोबर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये येऊन लष्करी कारवाई करण्याचा प्रकार कोणत्याही देशानं केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असं देखील इराणनं म्हटलंय। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नजीकच्या काळामध्ये कोणत्याही देशाचं नौदल दिसल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार। अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार। शांती वार्ता फिसकटल्यानंतर ट्रम्प यांची धमकी। तर होर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली, कारवाई केल्यास सडेतोड उत्तर देणार, इराणचं प्रत्युत्तर। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब। चीनमधून येणाऱ्या गाड्यांवरती 100% टॅरिफ। चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। गोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार। पुढील गुन्ह्यामध्ये एसआयटी खरातचा कोठडी मागण्याची शक्यता। तर आतापर्यंतच्या तपासात मिळालेल्या अधिकच्या माहितीचा उलगडा होणार। नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी। 7वी आरोपी अश्विनी चेनानीला आज कोर्टात हजर करणार। आरोपी निदा खान अजूनही फरार। राज्यात उन्हाचा तडाखा। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 43.1 अंशांवरती। तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील उन्हाची काहिली वाढली। मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅट्रिक। वानखेडेवरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 10 धावांनी पराभव। विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट हिरो ठरले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।